मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते की त्यांच्या घरात अचानक सगळे उलथापालथ होऊ लागली आहे, जणू काही लहान सहान गोष्टी बिघडत चालल्या आहेत आणि त्यांच्या इच्छेनुसार काहीच घडत नाहीये. घरातील वातावरण इतके नकारात्मक झाले आहे की घरात गुदमरल्याची विचित्र भावना वाटू लागते. तुम्हाला या सगळ्यातून सुटका हवी आहे. तुम्हाला कोणत्याही कामात मन लागत नाही. तुमच्या मनात वाईट विचार येतात, दिवसभर टेन्शन राहते, मग ते कुटुंबाशी संबंधित असो किंवा पैशाशी संबंधित समस्या. मित्रांनो, तुम्हाला सकाळी फक्त हे शब्द बोलायचे आहेत. कोण आहे या जगात ज्याला महादेवांची कृपा नको आहे? तुम्हालाही महादेवाचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. तसे भोलेनाथ केवळ पूजापाठ करून आणि निर्मल मनाने जल अर्पण केल्याने प्रसन्न होतात आणि भक्तांना त्याचे चमत्कार दाखवतात. पण मित्रांनो, आम्ही आज सांगणार आहोत की तुम्ही रोज सकाळी उठल्यावर हे शब्द बोलायचे आहेत आणि तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल व भगवान शिव तुम्हाला प्रसन्न होतील. त्यासाठी तुम्हाला फक्त हे शब्द म्हणावे लागतील. पूजेशिवाय तुम्हाला इतके फळ मिळेल की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मित्रांनो, भोलेनाथ आणि महागौरी नेहमी त्याच्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात. जर तुम्ही या दोघांपैकी एकालाही आनंदी केले तर तुम्हाला तुमच्या जीवनात हवा तो फायदा मिळेल. सकाळी सकाळी इकडे सांगितलेले शब्द जरूर बोला. तुम्ही विद्यार्थी किंवा लहान मूल असाल तर तुम्ही देखील हा उपाय वापरू शकता. हा उपाय फक्त घरातील वडीलधारीच करू शकत नाहीत तर घरातील मुलांनीही हा उपाय केला पाहिजे. कारण यामुळे तुमचा मानसिक विकास इतका मजबूत होईल की तुम्हाला तुमच्या परीक्षेत यश मिळेल आणि घरातील महिलांनी सुद्धा हा उपाय अवलंबावा. तुम्हाला हे 2 शब्द सकाळी म्हणावे लागतील. प्रत्येक उपाय ईश्वराशी निगडीत आहे, त्यामुळे स्वच्छतेची काळजी घ्यावी लागेल. स्वच्छ स्नान करावी लागेल आणि स्वच्छ कपडे परिधान करावे लागतील आणि त्यानंतरच तुम्ही उपाय करू शकता. पण आम्ही तुम्हाला काय सांगणार आहोत याचे उत्तर फक्त सकाळी बोलायचे 2 शब्द आहेत. जर महिलांनी हा उपाय केला, घरात नवीन नवरी आली असेल तर तिने सकाळी हे शब्द उच्चारले तर तुमच्या पोटी एक चांगली संतान जन्माला येईल आणि तुमच्या घरासाठी खूप भाग्यवान सिद्ध होईल. तुमचे वैवाहिक जीवन सुखकर होईल. तुम्हाला असे शुभ परिणाम मिळतील ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. वृद्ध लोक दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी हा उपाय करू शकतात. किंवा एखाद्या व्यक्तीला आपले जीवन चांगले बनवण्यासाठी आणि कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय हवा असेल तर तो हे इच्छा पूर्ण करणारे जप सकाळी करणे आवश्यक आहे. तुम्हाला भोलेनाथाचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो आणि तुम्हाला तुमच्या जीवनात प्रत्येक प्रकारचे यश मिळते. मित्रांनो, तुम्हाला फक्त सकाळी सर्वात आधी देवांचे ध्यान करायचे आहे. त्याशिवाय तुम्ही तुमच्या कुळदेवांचेही ध्यान केले पाहिजे. दिवसाची सुरुवात देवांची पूजा पठणातूनच करावी, जेणेकरून तुम्हाला त्याचे योग्य आणि शुभ परिणाम मिळतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. तुम्हाला हे शब्द सकाळी हात जोडून म्हणावे लागतील, जे काहीसे असे आहेत. ओम झू असं. हा एक छोटा महामृत्युंजय मंत्र आहे. या मंत्राचा जप करून तुमच्या कुंडलीतील दोष दूर करा. याशिवाय तुम्ही दोन्ही हातांचे तळवे जोडून या मंत्राचा जप करा. मंत्र आहे: कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दोन्ही उपाय करू शकता. म्हणजे हाताच्या अग्रभागी मा लक्ष्मी, मध्यम सरस्वती वास करतात आणि मुळात गोविंद वास करतात आणि ते आपली सर्व कामे घडवून आणतात. अशा प्रकारे आपण आपली सकाळ सुरू केली पाहिजे, जेणेकरून आपला दिवस चांगला जाईल. आजसाठी एवढेच मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.